बुधवार 5 जून 2024 संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी येशूकडे आले आणि ते त्याला विचारू लागले, गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की कोणा एकाचा भाऊ मेला आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूळ बाळ झालेले नसले तर त्याचे भावांनी त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा। कोणी 7 भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिली भावानी बायको केली आणि तो संतती न होता मेला। मग ती दुसऱ्याने केली, तोही संतती न होता मेला आणि तशीच तिसऱ्याचीही गोष्ट झाली। याप्रमाणे 7ही जण संतती न होता मेले, सर्वांच्या शेवटी बायकोही मेली। पुनरुत्थानाच्या समयी ती उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल, कारण त्या 7ही जणांनी तिला बायको करून घेतलेले होते। येशू त्यांना म्हणाला, तुम्हीही शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहे ना? कारण मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करून देत नाही किंवा लग्न करून देतही नाहीत, तर ते स्वर्गातील दूतांसारखे असतात। पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात, या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय? देवाने मोशेला म्हटले, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे। तो मृतांचा नव्हे तर जीवितांचा देव आहे। तुम्ही अगदीच चुकत आहात। चिंतन। येशूला प्रश्न विचारणारे होते परुषी आणि हेरोदी। आजच्या शुभवर्तमानात येशूला प्रश्न विचारणारे आहेत सदुकी। हे सदुकी पुनरुत्थान आणि देवदूत यांच्यावर विश्वास ठेवत नसेत। त्यामुळे त्यांना येशूला प्रश्न केली की या जगात 7 भावांबरोबर लग्न करणारी स्त्री पुनरुत्थान समयी कोणाची पत्नी होईल? परंतु येशूने त्यांचेच अज्ञान उघड केले। मुळात माणूस लग्न करतो ते या पृथ्वी तलावरील त्याचे नाव पुढे सुरू ठेवण्यासाठी, परंतु स्वर्गात अथवा पुनरुत्थित जीवनात ती त्याची गरज मुळीच नसते। शिवाय ते देवदूतासारखी असतात। त्यांच्या गरजा शारीरिक नसतात तर आध्यात्मिक असतात। माणसामध्ये शारीरिक आणि आध्यात्मिक अशा गोष्टींमध्ये सतत संघर्ष सुरू असतो। सदुकी केवळ शरीराचा विचार करीत होते। येशूने त्यांना आपल्या आत्म्याचे विचार करायला प्रवृत्त केले। या जगातील जीवन जगत असताना माझी प्रवृत्ती शारीरिक, भौतिक, जागतिक गोष्टींकडे झुकलेली असते की माझे मन आध्यात्मिक, स्वर्गीय आणि परमार्थिक गोष्टीकडे लागलेले असते।